कोलंबीची प्रथम अवस्था म्हणजे कोलिम। हा प्रकार शहरात थोडा अपरिचित। हा समुद्रात आणि खाड्यांमध्ये दोन्ही ठिकाणी मिळतो। समुद्रातील कोलिम हा पांढरट असतो तर खाडीतील काळपट। कोलिम साफ करण्यासाठी तांदळाप्रमाणे त्यातील पाखरे, प्लास्टिक किंवा एखाद्या प्रकारचे छोटे मासे आले असतील तर ते काढून चाळणीत किंवा फडक्यात धरून धुवून घ्यावा लागतो। अशा प्रकारे इथे आपण स्वच्छ धुतलेला कोलिम घेतलेला आहे। तर आता आपण रेसिपीची सुरुवात करूया। कोलिमच्या वड्या बनवण्यासाठी आपण यात टाकूया 1 मीडियम बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा आगरी कोळी मसाला, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ, 1 मोठा चमचा बेसन आणि 3 मोठे चमचे कोथिंबीर। सगळे मसाले आणि कोलिम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोलिम आणि मसाले तर व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। तर आता आपण वड्या करायला घेऊया। कोलमाच्या वड्या बनवण्यासाठी आपण आता एका पॅन मध्ये थोडं तेल गरम करून घेऊया। वड्या हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आपण वड्या टाकायला सुरुवात करूया। आता बनवलेल्या मिश्रणातून थोडं मिश्रण काढून तव्यावर ठेवून बोटाच्या सहाय्याने दाबून दाबून आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे। वरील दाखवल्याप्रमाणे आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत। कोलमाच्या विविध रेसिपी आपण बनवू शकतो, जसे कांद्यावरचा सुका कोलिम, कोलिम चटणी, कोलमाचं लोणचं। जर तुम्हाला इथल्या काही रेसिपी हवी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। अशा प्रकारे सर्व वड्या आपण व्यवस्थित थापून घेतलेल्या आहेत। सर्व वड्या हे आपल्याला 7 ते 8 मिनिटं दोन्ही बाजूंनी पलटवून आणि कालत्याच्या साहाय्याने दाबून दाबून शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे चविष्ट आणि कुरकुरीत कोलमाच्या वड्या तयार आहेत। तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद।